वा तुमच्यावर जळणारा माणूस तुमच्याशी कसा वागतो. नंबर 1, तुमच्या चांगल्या बातमीवर मनापासून आनंद व्यक्त करण्याऐवजी विषय बदलतो. तुमचं एखादं चांगलं काम झालं, तुम्ही प्रगती केली, नवीन घर घेतलं, व्यवसाय सुरू केला, नोकरी लागली किंवा तुमचं कौतुक झालं, तर खरा हितचिंतक तुमच्यासोबत आनंद व्यक्त करतो. पण तुमच्यावर जळणारी व्यक्ती तुमच्या आनंदाच्या क्षणीही उत्साह दाखवण्याऐवजी लगेच दुसरा विषय काढू शकते. कधी यात काय मोठं केलं असं म्हणू शकते, तर कधी तुमच्या यशामागे नशिबाचा किंवा दुसऱ्यांच्या व्यक्तीचा हात असल्याचं सांगू शकते. मात्र प्रत्येक शांत प्रतिक्रिया म्हणजे जळफळाट असते असं समजू नका. काही लोक स्वभावानेच कमी बोलतात. एकदा झालेल्या प्रतिक्रियेपेक्षा वारंवार दिसणारा पॅटर्न महत्त्वाचा आहे. नंबर 2, तुमच्या प्रगतीचं कौतुक करण्याऐवजी तुमच्या चुका शोधत राहतो. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तर काही लोकांना त्यातली कमतरता शोधायची सवय असते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर किती दिवस चालतो बघू. तुम्ही चांगली कमाई केली तर पैसा टिकणार नाही. तुम्ही घर बांधलं तर कर्ज काढून बांधला असेल. अशा टोमण्यांमधून तुमचं यश कमी दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. टीका आणि जळफळाट यात फरक आहे. खरी टीका तुमची चूक सुधारण्यासाठी असते, पण जळणारा माणूस तुमचं चांगलं कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कोणीतरी तुमची चूक दाखवली म्हणून लगेच त्याला शत्रू समजू नका. तो तुमच्या प्रगतीकडे नेहमी नकारात्मक नजरेने पाहतो का हे पहा. नंबर 3, तुमच्याबद्दल इतर लोकांसमोर वेगळीच प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यासमोर एखादी व्यक्ती गोड बोलत असेल पण तुमच्या अनुपस्थित तुमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असेल तर सावध राहा. तो एवढा चांगला नाही, त्याला यश मिळालं पण त्यामागे दुसरंच कारण आहे, तो फक्त दाखवतोय. अशा प्रकारे तुमची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा वेळी प्रत्येक अफवेला उत्तर देत गावभर फिरण्याची गरज नाही. तुमचं काम आणि तुमचं सातत्यपूर्ण वागणं लोकांसमोर सत्य आणू शकतं. तुमच्या मागे काय बोललं जातं यापेक्षा तुम्ही लोकांसमोर काय कसे वागता हे जास्त महत्त्वाचं आहे. नंबर 4, तुम्ही पुढे जात असताना तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एखादी नवीन संधी घेत असाल, व्यवसाय वाढवत असाल, नवीन कौशल्य शिकत असाल किंवा आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचा विचार करत असाल, तेव्हा एखादी व्यक्ती सतत भीती दाखवत असेल तर त्यामागचा हेतू समजून घ्या. तुमच्याकडून होणार नाही, तू यात पडू नकोस, आपल्या गावात कोणाचं असं झालंय का, असं बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी केला जाऊ शकतो. पण इथेही फरक ओळखणं गरजेचं आहे. काही लोक खरोखर धोका दाखवण्यासाठी सावध करतात. सल्ला तुमचा निर्णय मजबूत करतो. जळफळाटीची मानसिकता तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करते. नंबर 5, तुमचं दुसऱ्यांशी होणारं चांगलं नातं बिघडवण्याचा प्रयत्न करतो. तुमची गावात एखाद्या व्यक्तीशी चांगली मैत्री असेल, एखाद्या कुटुंबाशी चांगले संबंध असतील किंवा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत असतील तर जळणाऱ्या व्यक्तीला नेहमी खटकून शकतं. अशा वेळी ती व्यक्ती तुमच्याबद्दल दुसऱ्यांना काही सांगू शकते किंवा दुसऱ्यांबद्दल तुमच्याकडे चुकीची माहिती देऊ शकते. उद्देश एकच, 2 माणसामध्ये गैरसमज निर्माण करून नातं खराब करणं. त्यामुळे कोणी तुमच्याकडे येऊन तो तुझ्याबद्दल असं म्हणाला असं सांगितलं तर लगेच विश्वास ठेवू नका. संबंधित व्यक्तीची थेट बोलणं, सत्य तपासा. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून 2 चांगली नाती तोडणं ही मोठी चूक ठरू शकते. नंबर 6, तुमचं यश पाहून स्वतःची तुलना करून तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काही साध्य केलं की काही लोक लगेच स्वतःची तुलना तुमच्याशी करू लागतात. तुम्ही चांगली नोकरी मिळवली तर माझ्याकडे त्यापेक्षा जास्त जमीन आहे. तुम्ही व्यवसाय केला तर माझा व्यवसाय जास्त मोठा आहे. तुम्ही घर बांधलं तर माझं घर त्यापेक्षा चांगलं आहे. अशा प्रकारे तुमचं यश स्वीकारण्याऐवजी स्वतःला वर दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ज्याला तुमच्या यशाचा आनंद घेता येत नाही तो प्रत्येक वेळी स्पर्धा निर्माण करतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक तुलना म्हणजे जळफळाट नाही. एखाद्या व्यक्तीचा स्वभावच स्पर्धात्मक असू शकतो. म्हणून एका घटनेवर निर्णय न घेता तिचं वारंवार होणारं वागणं पहा. नंबर 7, तुमच्या अनुपस्थितीत तुमची खिल्ली उडवतो किंवा तुमच्या यशाला नाव ठेवतो. तुम्ही एखादी गोष्ट साध्य केली की समोर कौतुक केल्यासारखं दाखवून मागे त्याची खिल्ली उडवणं, तुमच्या कामाला दिखावा म्हणणं किंवा तुमच्या मेहनतीला कमी लेखणं हा एक संकेत असू शकतो. अशा व्यक्तीला तुमचं यश स्वीकारणं कठीण जातं. मात्र कोणीतरी तुमच्या पाठीमागे काय बोललं हे फक्त एकीव माहितीवरून ठरवू नका. वारंवार आणि विश्वासार्ह असाच पॅटर्न दिसत असेल तर त्या व्यक्तीशी किती जवळीक ठेवायची याचा विचार करा. तुमच्या अनुपस्थितीत तुमचा आदर राखणारा माणूस खरा जवळचा असतो. नंबर 8, तुमची चांगली बातमी ऐकून लगेच स्वतःचं मोठेपण सांगायला सुरुवात करतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादी चांगली गोष्ट सांगितली आणि समोरचा माणूस तुमचं अभिनंदन करण्याऐवजी लगेच स्वतःचीच तुलना सुरू करतो तर त्याच्या मनात स्पर्धेची भावना असू शकते. तुझं हे झालं पण माझं तर त्यापेक्षा मोठं आहे, हे तर मी आधीच केलेलं आहे. अशा बोलण्याने तुमच्या आनंदाचा विषय स्पर्धेत बदलला जातो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या यशाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे, पण जर प्रत्येक वेळी तुमच्या यशाला
स्वतःचं मोठेपण दाखवून उत्तर दिलं जात असेल तर ती निरोगी प्रतिक्रिया नाही. नंबर 9, तुमच्या चांगल्या संधीच्या वेळी चुकीचा सल्ला देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला एखादी चांगली नोकरीची संधी, व्यवसायाची संधी किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली आणि एखादी व्यक्ती कोणताही ठोस आधार नसताना तुम्हाला सतत मागे खेचत असेल तर तिच्या सल्ल्याचा स्वतंत्रपणे विचार करा. जिथे जाऊ नको, हा व्यवसाय करू नको, तुला काही फायदा होणार नाही असं म्हणणं सोपं आहे. पण सल्ला देताना कारण माहिती आणि वस्तुस्थिती आहे का ते पहा. खरा सल्ला धोका समजून सांगतो, जळफळाटीची मानसिकता फक्त तुमची पावलं थांबवते. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय फक्त एका व्यक्तीच्या मतावर घेऊ नका. नंबर 10, तुमच्यावर संकट आलं की आतून आनंदी असल्यासारखं वागतो. तुमच्या आयुष्यात एखादी अडचण आली, व्यवसायात नुकसान झालं किंवा एखादी योजना अपयशी ठरली तर जवळच्या माणसाने तुमचं मनोबल वाढवणं अपेक्षित असतं. पण एखादी व्यक्ती तुमच्या अडचणीवर सहानुभूती दाखवण्याऐवजी मी आधीच सांगितलं होतं, याचं असंच होणार होतं असं बोलत तुमची अवस्था पाहून समाधान मानत असेल तर त्याच्या वागण्याकडे लक्ष द्या. खरा माणूस स्वतःच्या अपयशाचा तमाशा पाहत नाही, तो तुमच्या पुन्हा उभा राहण्याला हात देतो. मात्र एखाद्याने एकदा कठोर शब्द वापरले म्हणून लगेच निष्कर्ष काढू नका. सततची वृत्ती महत्त्वाची आहे. नंबर 11, तुमच्याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता जास्त पण आनंदात सहभागी होण्याची इच्छा कमी असते. काही लोकांना तुमच्या आयुष्यात काय चाललंय, किती कमाई आहे, कोणाशी संबंध आहेत, कोणती जमीन घेतली, पुढे काय करणार आहे याची प्रत्येक माहिती जाणून घ्यायची असते. पण तुम्ही यश मिळवलं की ते मनापासून आनंद व्यक्त करत नाहीत. अशा वेळी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक योजना जाहीर करण्याआधी ती पूर्ण होऊ द्या. विशेषतः नवीन काम, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक निर्णय याबद्दल विश्वासू व्यक्तीशीच चर्चा करणं योग्य. नंबर 12, तुमच्या चांगल्या नावावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. गावात तुमची चांगली प्रतिमा तयार झाली असेल आणि लोक त्यावर विश्वास ठेवत असतील तर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल छोटे छोटे संशय निर्माण करणारे शब्द वापरू शकते. तो एवढा सरळ नाही, त्यामागे काहीतरी कारण आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल सगळं माहीत नाही. अशा वाक्यांनी लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. अशा वेळी प्रत्येक अफवेला उत्तर देण्यासाठी धावपळ करू नका. तुमची प्रतिमा एका दिवसात तयार होत नाही आणि एक अफवेने कायमची संपतही नाही. तुमचं सातत्यपूर्ण वागणं, तुमची प्रामाणिकपणा आणि लोकांशी असलेले प्रत्यक्ष संबंध यांना वेळ द्या. लक्षात ठेवण्यासारखं जळफळाट ओळखण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे एका वाक्यावर नाही तर त्या व्यक्तीशी सततच्या वागण्यावर लक्ष देणं. तुमच्या आनंदात कोण आनंदी होतं, अडचणीत कोण उभं राहतं, तुमच्या प्रगतीला कोण प्रोत्साहन देतं आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत कोण कमतरता शोधतं, यातून माणसाची खरी पारख होते. पण संशयाच्या आधारावर कोणालाही शत्रू बनवू नका. निरीक्षण करा, मर्यादा ठेवा आणि तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.